मनमाड येथील युनियन बँकेमध्ये काही दिवसांपूर्वी मुदत ठेव योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। सदर प्रकरणी काही संशयितांना अटकही झाली। मात्र सदर घोटाळ्यात 1-2 जण नसून यात बँकेचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा वरदहस्त असू शकतो असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे। या ठेवीदारांना न्याय मिळावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या पीडितांना न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने हा लढा सुरूच राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। अलीकडच्या काही वर्षात आर्थिक घोटाळ्यांची असंख्य प्रकरणे उघडकीस आली तरी देखील कारवाई करण्यात हलगर्जीपणा करून आरोपीस मोकाट सोडले जाते अशी भावना जनतेस वाढीस लागली आहे। सरकारी बँकेत अगदी किरकोळ कारणावरून ग्राहकांची अडवणूक केली जाते। आजकाल तर इंटरनेट बँकिंगचा बोलबाला असतानाही एवढे घोटाळे होतातच कसे असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे नक्की या घोटाळ्यात जबाबदार कोण, यासाठी गैरव्यवहार झाला त्या कालावधीतील कार्यरत व सर्व घटकांची चौकशी करण्याची मागणी ही महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली असून अशा आशयाचे निवेदन युनियन बँक ऑफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापकांना तसेच मनमाड शहर पोलिसांना देण्यात आले। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।